वाहन खरेदी केल्यानंतर साधारण 3 ते 4 महिन्यांमध्ये आपल्याला आरसी बुक मिळत असतं। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये हे आरसी बुक मिळवण्याकरता रांगा लावाव्या लागतात। नेमकं काय घडतंय बघूया हा रिपोर्ट। पुण्यातील परिवहन कार्यालयाबाहेर लोकांच्या रांगा लागल्यात। खरेदी केलेल्या वाहनांचं नोंदणी प्रमाणपत्र अर्थात आरसी बुक घेण्यासाठी ही गर्दी जमली आहे। यापैकी कुणी 6 महिन्यापूर्वी, कुणी 3 महिन्यापूर्वी, तर काहींनी 2 वर्षांपूर्वी वाहन खरेदी केली आहे, पण अजूनही त्यांना आरसी बुक मिळालं नाही। 3 महिन्याच्या आत भेटेल म्हणून सांगितलं आलं। मी तर 3 महिन्यानंतर येतोय। 3 महिने अजून आता जवळजवळ 6 महिने होत आलेले आहेत मला आरसी बुक घेण्यासाठी, पण अजून सुद्धा मला पोस्टासारखं इकडे जा तिकडे जा। 2014ला गाडी खरेदी केली तरी माझा आरसी बुक माझ्या हातात। मला ते इन्शुरन्स काढायचं तर आरसी बुकला हे पेंडिंग म्हणून सांग। चक्रा झाले, पैसे इकडे 50 रुपये भरायला लावले, पण तरी अजून काही हातात आरसी बुक आलेलं नाही। पण आरसी बुक न मिळण्याचं खरं कारण वेगळंच आहे। कारण ज्या कागदावर आरसी बुक छापलं जातं त्या कागदाचा पुरवठाच परिवहन विभागाला होत नाही। कागद पुरवणारा कंत्राटदार आणि परिवहन विभाग यांच्यामधील वाद न्यायालयात पोहोचला। मात्र त्याचा फटका राज्यातील सर्वच 50 परिवहन कार्यालयांना बसतोय। माझ्याकडे नोंदणी प्रमाणपत्र ज्या प्रिंटिंग प्री प्रिंटेड स्टेशनरीवर प्रिंट करावे लागतात त्याचा साठा नुकताच संपलेला आहे आणि बहुतेक कार्यालयामध्ये पण तशीच परिस्थिती आहे। त्याची मागणी परिवहन आयुक्त कार्यालयाकडे नोंदवण्यात आलेली आहे। परिवहन आयुक्त कार्यालयामध्ये सदर स्टेशनरी प्रिंटिंगसाठी टेंडर कॉल करण्यात आलेलं आहे आणि ते त्याच्या स्तरावर कारवाई करण्यात येत आहे। या नोंदणी प्रमाणपत्रासाठी जो कागद वापरला जातो तो टेंडर प्रक्रियेने खरेदी केला जातो, परंतु टेंडर प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या 3 कंत्राटदारांमध्ये वाद निर्माण झाला आणि हे यापैकी एक कंत्राटदार न्यायालयामध्ये पोहोचला। त्यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली, त्यामुळे संपूर्ण प्रक्रियाच रखडलेली आहे आणि त्यामुळे या कागदांचा पुरवठा परिवहन विभागाला होत नाहीये। नोंदणी प्रमाणपत्र मिळत नसल्यानं वाहनांचा विमा उतरवणं किंवा वाहनाची खरेदी विक्री करणं ही शक्य होत नाही। यावर उपाय म्हणून कोऱ्या कागदावर नोंदणी प्रमाणपत्र देता येईल का याचा विचार सुरू आहे, पण त्यातून गैरप्रकार घडू शकतात। त्यामुळे तुर्तास हा पर्यायही परिवहन विभागाकडून वापरला जात नाही। साधारणतः 3 महिने झाले अजून मला काही आरसी मिळालेली नाहीये। पोस्टामध्ये चौकशी केली तर त्यांच्याकडे पण नाही, त्यामुळे आरटीओला यावं लागलं। आरसी बुकसाठी लागणाऱ्या कागदाचा पुरवठा कधी सुरू होईल आणि लोकांच्या हाती कधी आरसी बुक मिळेल याबद्दल परिवहन विभागातील अधिकारी बोलायला तयार नाहीत। त्यामुळे लोकांच्या होणाऱ्या मनस्तापाला जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित होतोय। मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे।